पुढल्या बातमीकडे. वाल्मिक कराडच्या डिस्चार्जच्या अर्जावर मकोका न्यायालयाचं निरीक्षण नोंदवलं गेलंय. या निरीक्षणानंतर धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे. कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणी मोठं नाही असं वक्तव्य धनंजय देशमुख यांनी केलंय. तर पापाची परतफेड होणार आणि शिक्षा होणार असं देखील धनंजय देशमुख म्हणाले. तुमच्या माध्यमातून सांगायचं की आम्ही एसआयटी आणि सीआयडीवर आमचा म्हणजे विश्वास आहे, आम्ही विश्वास ठेवलेला आहे. त्याचाच परिणाम ज्या दिवशी चार्जशीट दाखल केलं त्या दिवशी हा एक नंबरचा आरोपी आहे, तोच मुख्य आरोपी आहे असं एसआयटी सीआयडीनं चार्जशीटमध्ये जे दाखल केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नोट केलेलं होतं. तसंच पुढं ज्या पद्धतीनं डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा जो अर्ज दिलेला होता, डिस्चार्ज ॲप्लिकेशन जे दिलं होतं ते रिजेक्ट झालं. त्यानंतर म्हणजे ते डिस्चार्ज ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्याच्या अगोदर जे काही निरीक्षणं नोंदवली गेली कोर्टानं ती अशीच होती की जी एसआयटी आणि सीआयडीनं जे तपास केला होता, जे आरोपी सिद्ध केला होता त्याच पद्धतीनं कोर्टाने देखील निर्णय दिलेला आहे. यातून कुठलाच आरोपी सुटणार नाही, प्रत्येकाला शिक्षा होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.